आता सविस्तर बातम्या पाहूयात। तिकडे बीड जिल्ह्यामध्ये परळी शहरात पोलीस कोठडीमध्ये संशयित आरोपीचा चौकशी दरम्यान मृत्यू झाला होता आणि पोलिसांच्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याचा आरोप करत संशयिताच्या कुटुंबियांनी गोंधळ घातला। आज परळी शहर बंद करण्याचाही प्रयत्न करण्यात आला, तर परळीतील वातावरण तणावग्रस्त असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, रात्री परळीमध्ये चौकशीसाठी दोघा जणांना बोलवण्यात आलं होतं आणि चौकशीच्या दरम्यान चौकशी करतानाच मृत्यू झाल्याचा आरोप त्या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे। त्यावरून रात्रीपासून परळी शहरामध्ये तणावाचं वातावरण आहे। पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस स्टेशन आणि त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयात देखील नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। त्यानंतर मात्र परळी शहर सकाळी बंद करण्याचा देखील या नातेवाईकांनी आणि समाज बांधवांनी प्रयत्न केला गेला होता। त्यानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर परळी शहर बंद करण्याचा जो प्रयत्न होता तो थांबवण्यात आला। त्यानंतर मात्र जे मयत व्यक्ती आहे त्याचा इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी अँब्युलन्सच्या माध्यमातून परळी येथून अंबेजोगाईच्या स्वराज्य रुग्णालयामध्ये ती डेड बॉडी घेऊन गेले। त्यानंतर मात्र परळी शहरामध्ये जे तणावाचं वातावरण आहे त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला आहे। त्याबरोबर कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका। परळीचं सध्या तरी वातावरण शांत असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे एकंदरीतच जो कोठडीमध्ये मृत्यू झाला आहे त्यामुळे आता परळी शहरामध्ये थोडंसं वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। बरं सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मंगळवारी भाजप आणि शिवसेनेच्या सर्वेची जाहिरात देण्यात आली होती। देशात मोदी आणि राज्यात शिंदे असा संदेश या जाहिरातीमधून देत सर्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेची भाजप शिवसेना युतीला पसंती असल्याचं दाखवण्यात आलं होतं आणि या जाहिरातीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीची नवी जाहिरात समोर आली आहे। कालच्या जाहिरातीमध्ये गायब असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंसह मंत्रिमंडळातील सर्वच प्रमुख मंत्र्यांचे फोटो या जाहिरातीमध्ये पाहायला मिळतात। मात्र या जाहिरातीमध्ये भाजपच्या मंत्र्यांना स्थान न मिळाल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। जाहिरात प्रकरणावरून मंगळवारी स्पष्टीकरण देताना शिवसेनेची चांगलीच दमछाक झाली होती आणि अखेरीस छापून आलेल्या जाहिरातीचा शिवसेनेशी काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांना द्यावं लागलं होतं। दरम्यान आजच्या जाहिरातीमध्ये युतीला लोकांची पसंती असल्याची आकडेवारी दाखवताना प्रमुख विरोधकांना सर्व्हेमध्ये मिळालेली टक्केवारी सुद्धा देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजही बाहेरचे दौरे टाळलेले आहेत, कारण त्यांचे आज देखील बाहेर दौरे होते, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मोठ्या सभा आणि विमान प्रवास टाळतायत आणि याचमुळे आज त्यांनी फक्त सह्याद्रीवर बैठका आयोजित केलेल्या आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 55वा वाढदिवस आहे आणि शिवतीर्थ इथे जमलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केला। यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देताना रोपं, छत्र्या आणि विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू भेट म्हणून दिल्यात। तसंच कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधत तब्बल 55 किलोंचा महाकाय केक देखील आणला। राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय, तर राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आलेले आहेत। मनसे